नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे, ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नव्हता, आता त्या महिलांच्या कमेंट अशा येत आहेत मला की ताई आम्ही पात्र आहोत तरी आम्हाला हप्ता मिळालेला नाही। कारण या मधल्या काळामध्ये जेव्हा आपल्या केवायसी ची दुरुस्ती झाली एप्रिलच्या 31 तारखेपर्यंत, त्यानंतर जो आपल्याला मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला तो बऱ्याच महिलांना आलेला नाही। याच्यामध्ये बऱ्याच महिला अपात्र झाल्या म्हणूनही हप्ता आलेला नाही। पण आता मला ज्या कमेंट येत आहेत ना, ताई आम्ही स्टेटस पाहिलेला आहे पण आमचा फॉर्म तर पात्र आहे तरी आम्हाला हप्ता मिळत नाही, असं कसं काय झालं? तर या ठिकाणी काल एक व्हिडिओ शेअर केला होता, पण आज खास करून तुमच्यासाठी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे की तुमचा जर फॉर्म पात्र आहे, तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक केले आणि जर तुमचा फॉर्म पात्र आहे तर नक्कीच तुम्हाला जो आहे तो हप्ता मिळणार आहे। इथे कुठेही काळजी करू नका। आता तुम्हाला कधी हप्ता मिळेल तर जेव्हा आपल्या मे महिन्याचं वितरण होईल ना, त्यावेळेस तुम्हाला नक्की हप्ता मिळणार आहे जर तुमचा फॉर्म पात्र आहे। तर इथे मला कुठेच डाऊट नाही, आलं का लक्षात? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा। आता पुढचा मुद्दा जो आहे तो बऱ्याच महिलांचे फॉर्म अपात्र झाले, ह्याच्यामध्ये वेगवेगळे कारण आहेत फॉर्म अपात्र व्हायचे। पण आता या ठिकाणी जी माहिती मला मिळाली त्याच्यावर मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे की अशा पण आपल्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या आधार कार्डवर स्त्रीच्या जागी पुरुष झालंय। म्हणजेच काय, मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं बघा, स्त्रीच्या आता माझं नाव आहे मनीषा धुमाळ, तर माझ्या पुढे स्त्री यायला पाहिजे ना, तर माझ्या नावाच्या पुढे पुरुष झालं। तर असं एका ताईंचं पण झालं, त्यांनी आधार कार्ड अपडेट पण केलं, परत ते नंतर केवायसी करते वेळेस ते आधार कार्ड दिलं तरी पण त्यांचा फॉर्म अपात्र झाला। कारण एकदा आपण फॉर्म भरला मग तिथे काहीही चुका झाल्या असतील तर आता आपल्याला दुरुस्ती करताच येत नाहीये। ही दुरुस्ती आपल्याला अगोदर दिली होती पण नंतर आता ती दुरुस्ती आपल्याला करता येत नाही। त्यामुळे जर तुमच्या फॉर्मवर स्त्रीच्या जागी पुरुष झाले, म्हणजे स्त्री फॉर्म भरलाय स्त्रीने स्त्रीच्याच नावावर म्हणजे बरोबर, पण तुमच्या नावाच्या जागी पुरुष झाला असेल तरी आधार कार्डवर सांगते मी, तुमच्या आधार कार्डवर जर स्त्रीच्या जागी पुरुष झाला असेल तरीही तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे। एका ताईंचं असंच झालंय। ह्याच्यामध्ये एका ताईंची अशी कमेंट आहे, ताई माझं आधार कार्ड अपडेटच नव्हतं म्हणून माझा फॉर्म जो अपात्र आहे तो झालेला आहे। म्हणजेच काय, तर त्यांनी कधीपासून आधार कार्ड काढला असेल, त्यांनी अपडेट केलेलं नसेल किंवा मग त्यांच्या फॉर्मवर त्यांच्या आधार कार्डवर त्यांचा आधार नंबर चुकला असेल, फॉर्म भरते वेळेस मोबाईल नंबर चुकला असेल, बँकेचं काहीतरी गडबड त्यांच्या आधार संदर्भात झाली आहे। आधारवरचं नावाचं जे स्पेलिंग आहे ना ते स्पेलिंग पण चुकलं असेल, काहीही होऊ शकतं इथं। त्यामुळे त्यांचं आधार कार्ड अपडेट नव्हतं म्हणून त्यांचा फॉर्म अपात्र झालेला आहे। तर ही सगळ्यात महत्वाची माहिती तुम्हाला दिली आहे। आपले फॉर्म अपात्र होण्याचे खूप वेगवेगळे कारण आहेत, त्याच्यामध्येच हे आधार अपडेट आणि लिंग जे स्त्रीच्या ऐवजी पुरुष झालं ना ते पण एक मेन कारण आहे आपलं फॉर्म अपात्र होण्याचं। ह्याच्यामध्ये बऱ्याच महिलांची बँकेची डीबीटी इनऍक्टिव्ह आहे म्हणूनही त्या महिलांना हप्ता आलेला नाही। त्यामुळे एकदा चेक करा बँकेची डीबीटी ऍक्टिव्ह आहे का, बँकेची केवायसी तुम्ही केलेली आहे का, जर केली नसेल तर करून घ्या। डीबीटी इनऍक्टिव्ह झाली असेल तर ऍक्टिव्ह करून घ्या। डीबीटी म्हणजे काय, केवायसी म्हणजे काय, ही सगळी माहिती ऑलरेडी मी दिलेली आहे, त्याचा व्हिडिओ मी कम्युनिटीला शेअर करते, तुम्ही पहा की डीबीटी काय आणि डीबीटीचं काम काय आहे। आलं का लक्षात? तुम्हाला कळेल, मी एक अकाउंटवर ते व्हिडिओ ऑलरेडी आहेत ते मी तुम्हाला कम्युनिटीला शेअर करते, ते पहा। आता सगळ्यात माझा महत्वाचा मुद्दा कुठं होता, तर आम्ही पात्र आहोत तरी आम्हाला हप्ता आला नाहीये मार्च आणि एप्रिलचा, मे महिन्याचा येणार का? तर मी काल पण सांगितलंय, परत आजही या व्हिडिओमध्ये 2-4 मुद्दे तुम्हाला घेऊन मी सांगितलेला आहे की तुमचा जर फॉर्म अपात्र झाला नसेल तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता येणार आहे जेव्हा मे महिन्याचं वितरण होईल, काळजी करू नका। बाकी ज्या महिलांनाही आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळालाय त्या महिलांना आता मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे, पण कधी, जर तुमचा फॉर्म पात्र असेल तरच तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे। बाकी सगळी माहिती तुम्हाला ज्या वेळेस मे महिन्याचं वितरण होईल त्यावेळेस तुम्हाला माहिती मी देणार आहे। ही सगळ्यात महत्वाची माहिती होती। अजून तुमचा फॉर्म कुठल्या कारणास्तव अपात्र झाला मला सांगा, तुमच्या विषयावर मी व्हिडिओ शेअर करते। चला तर मग या व्हिडिओला इतर महिलांपर्यंत शेअर करा, नवीन असा चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा। धन्यवाद, जय हिंद, जय भारत।